नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन व्लॉग घेऊन। आज आहे मंडे, त्याच्यामुळे मी उठून फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे झालेले आहे आणि मी चालली आहे ऑफिसला। आणि आज उपवास असल्यामुळे मी काही जास्त खाल्लेलं पण नाही आहे, तर ठीक आहे, ऑलमोस्ट रेडी झाली आणि आपल्याला रोजची ट्रेन पकडायची आहे। ऑन टाईम ऑफिसला पोहोचायचं आहे, त्याच्यामुळे चला। आणि आज असं वाटतं की झोप झालीच नाही आहे, कारण ऑफकोर्स काल संडे होता, आज मंडे आहे, थोडं लवकर उठायला लागतं, तर झोप काही होत नाही। पण ठीक आहे, झाली आहे मी रेडी, चला ऑफिसला जाऊया। तर गाईज मी ऑफिसमध्ये पोहोचली आहे आणि ना एक तर ट्रेन लेट झाली, म्हणजे ऑलरेडी ती आली लेट, नंतर ती कल्याण डोंबिवलीमध्ये अर्धा तास थांबली होती, असं मला 1 तास लागला ठाण्याला पोहोचायला। तर मी आता जस्ट ऑफिसमध्ये पोहोचले आहे आणि ऑफिसमध्ये या लोकांनी लाईटिंग्स लावल्या, दिसतंय का? असं एकदम चमकतं आहे। अजून थोडं लावलं तर मग भारीच। हा मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय बघा। म्हणजे बऱ्याच ठिकाणी आय थिंक हे मिरर्स दिसतात ना, मिरर्सला लावलेत अशा एकदम गोल्डन येलोइश आहेत। चला आता जाऊयात, काम करूयात। मी जस्ट आता ऑफिसवरून घरी आले आणि मी आणि मम्मी आता चाललो आमच्या बिल्डिंगच्या मंदिरामध्ये, कारण की आज आहे श्रावण सोमवार। सकाळी जायचं होतं पण सकाळी नाही जाता आलं, म्हणून मग आता म्हटलं कुर्ती वगैरे घातलेलीच आहे तर आपण मंदिरात जाऊयात। मी तुम्हाला मंदिर पण दाखवते, तुम्ही ऑलरेडी बघितलंच आहे पण तरी परत एकदा चला। मला भूक पण लागली आज, म्हणजे मी आल्यानंतर काहीतरी फ्रूट वगैरे खाईन। मी आता जिमला जाण्यासाठी रेडी झाली आहे। पप्पांना सांगितले खाली थांबा, मला सोडा म्हणून, पण आता जर त्यांच्या लक्षात राहिलेलं असेल तर ते थांबतील। तर चला आता पटापट जाते, कारण उशीर नको करायला। मी जस्ट आलेले आहे जिमवरून घरी। आज क्रॉसफिटचं सेशन होतं आणि मला ॲक्च्युली माझं वेट चेक करायचं होतं। वेट मी जिमच्या ह्याच्यामध्ये केलं तर ते वेगळं दाखवत होतं, मग मी आता बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये केलं, फोकस होतोय का? बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये केलं तर तिथे वेगळं दाखवलं। म्हणजे मी आधी ना डंबल ठेवून पण बघितलं की डंबलचं काय वेट दाखवत आहे, तर ते थोडंसं असं +-5-10चा डिफरन्स येतोय। मला कळतच नाही असं का होतंय, म्हणजे एक्झॅक्टली मला जर वेट माझं हवं असेल तर मी कसं शोधू? जिममध्ये म्हणजे जास्त नाही, तिघाण्याच्यामध्ये असं 30-40 ग्रामचा फरक पडतोय, पण ठीक आहे, बघूयात आता नंतर। तर मी आता जस्ट घरी आली आहे आणि आज सोमवार आहे, माझा उपवास होता, तर मला उपवाससुद्धा सोडायचा आहे। आणि आपल्या घरी आज खूप चांगलं काय काय बनलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेनच। सध्या डोक्यात तेच आहे की हे वेट मशीन काम नाही करत काय बरोबर? म्हणजे तुम्ही जे बघता तुम्हाला त्यात विश्वास बसतो, पण त्याच्यामध्ये जर असा खूप फरक पडत असेल तर विच इज व्हेरी रॉंग। ठीक आहे, तर सध्या मी काय करते, सध्या मी फोन चार्जला लावते, तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन घेते। मला फॉर्म भरायचा आहे, म्हणजे आहे खूप झाला टाईमपास। आता मी आधी फ्रेश होते, फेस वगैरे वॉश करते, आणि कारण की मला माझ्या भावासोबत जायचं पण आहे बाहेर, तर आय डाऊट की मी वॉश केला पाहिजे की नाही। ठीक आहे, सध्या मी फोन तर चार्जला लावते। चला, मी चेंज केलं आहे, फक्त फेस वगैरे वॉश नाही केला, कारण की जर मला परत बाहेर जायला लागलं तर मग परत खराब होणार। आणि आज आपल्याकडे 3 रंगाच्या भाज्या आहेत, मी दाखवते तुम्हाला। इथे आपल्याकडे आहे, यार हिचं नाव विसरून जाते मी, विसरले, जाऊ द्या। इथे आहे शेपू, मटकी, डाळ भात आणि इथे गोड शिरा आहे, कारण की आज सोमवार आहे तर माझ्या आईने गोड बनवलेलं आहे, पण थोडंसंच घेतलं नावापुरतं। तर आणि मला 3ही भाज्या आवडतात, मला फार भाज्या लागतात, म्हणजे असं नाही की थोडीशी भाकर आणि थोडीशीच भाजी मी खाईन, असं नाही, भरभरून भाजी खाते मी। तर आता आपण पटकन जेवून घेऊयात। आणि मग मला जर भावाला मी फोन केला होता ॲक्च्युली, त्याने उचलला नाही आहे, मग आता थोडा वेळ वाट बघणार की तो येतो तर तो काय बोलतो, जायचं तर मग जावं लागेल, की गणपती बुक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर मग बघूयात काय होतं, सध्या मी जेवून घेते। गाईज आता वाजलेत
ऑलमोस्ट 12:30. मी तुम्हाला सांगते आता काय काय झालं या लास्ट 3 आवर्समध्ये. तर फर्स्ट थिंग तर 1 मिनिट थांबा, पडदा लावते. मी पडदा लावलेला आहे. तर मी सांगतो तुम्हाला, मी जेवण केलं आणि मी जेवतच होते तेव्हा माझा भाऊ आला आणि मग तो विचारत होता की जायचं नाही जायचं काय. मग तो लकीला फिरायला घेऊन गेला आणि मग मी जसं म्हटलं की मला फॉर्म भरायचा आहे, मी लॅपटॉप ऑन केला होता आणि तेवढ्यात त्याचा फोन आला की जायचं आहे की नाही. म्हणजे तेव्हाच जाणार होतो 9 साडेनऊ वाजता, पण तेव्हा तो बोलला की नाही ट्रॅफिक असेल, म्हणजे होतं, तो गेला होता तिथे. तर मग असं ठरलं की ठीक आहे आपण नंतर जाऊयात. आणि असं फिक्स नव्हतं की जायचं आहे नाही जायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही काहीतरी 10 वाजता वगैरे निघालो असू. मग आम्ही कल्याणला गेलो. तर जिथे आम्ही ना लास्ट टू लास्ट इयर गणपती घेतला होता ना, आधी तिथे गेलो. तर तिथे जे म्हणजे ज्या छान छान मूर्त्या आहेत त्या ऑलरेडी बुक झालेल्या होत्या. मग तिथे 1-2 आवडले आणि त्याच्या बाजूलाचं दुकान होतं तिथे 1-2 आवडले. मग ते त्याचा फोटो काढून घेतला मी. म्हणजे अशी मूर्ती नाही सापडते अशी पहिल्या नजरेत यार हीच पाहिजे, हीच आपल्या घरी येणार, असं होतच नाही आहे. मग आम्ही तिथून एका दुसऱ्या एरियात गेलो जिथे ना अशी सलग गणपतीची दुकानं होती. म्हणजे अशी 5-6 दुकानं लेफ्ट साईडला, 5-6 दुकानं राईट साईडला असं होतं. तिकडे पण फिरतो तर तिथे असं की काही काही गणपती रेडीच नाही आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ना ती दुकानं त्यासाठी असतील जे लोक बुक करत नाहीत पण एकदम लास्ट मोमेंटला जाऊन ज्यांना गणपती घ्यायचा असेल. तर मे बी तशी लोक तिथे जात असं की तिथे ना खूप कमी मूर्त्या होत्या ज्या ऑलरेडी बनलेल्या होत्या आणि होत्या तर त्या काही काही बुकड होत्या. आणि असं आहे ना की तुम्ही देव विकताय किंवा तुम्ही देवाची मूर्ती बनवली आहे, त्यांना तुम्ही प्राइस विचारले तर प्राइजेस यावर्षी एवढे जास्त वाढलेत की काय सांगू. म्हणजे मला आठवतं लास्ट टू लास्ट इयर आमची 1.5 फुटाची मूर्ती होती, 1.5 ते 2.25 फुटाची असेल. ती मूर्ती एवढी सुरेख होती, पूर्ण डायमंड वर्क प्लस त्या मूर्तीला लॅशेस सुद्धा होते. ती मूर्ती काहीतरी 2,500ची होती. ठीक आहे, 2,500 का 2,000ची होती, त्याच्यावरती नव्हतीच. लास्ट इयर आम्ही दगडूशेठ घेतला होता, तो दगडूशेठ होता 4,500चा. यावर्षी दगडूशेठमध्ये थोडंसं ते फक्त बोलतात ना वर्क केलेलं आहे आणि तो दगडूशेठची मूर्ती जसं म्हणाल तसं 7,500, 8,000, 9,000, एका ठिकाणी आम्ही 11,000 सुद्धा बघितली. म्हणजे काही प्राइस लावतात, त्यांच्याशी प्राइस फिक्स नाही आहे. जसं तुम्ही जाल ना तसे ते प्राइजेस चेंज करतात. आम्ही गेलो तर एका ठिकाणी मूर्ती आवडली तर त्याला विचारतोय बाबा की तू प्राइस सांग. नाही आता ती बुकड आहे, ती आता बुकड आहे. अरे तुम्ही ॲटलिस्ट समोरच्याशी नीट रिस्पेक्टफुली बोला तरी ना. तुमची मूर्ती बुकड आहे किंवा मी त्याला विचारत होते की जर मला मूर्ती आवडली तर सेम मूर्ती भेटेल का, तुमच्याकडे वेगळा काही स्टॉक आहे का किंवा स्टॉक काही येणार आहे का. कोणी रिस्पॉन्स द्यायला तयार नाही आहे. म्हणजे फुकट तर कोणी घेऊन जाणार नाही आहे. तुमची कला आहे, तुमची मेहनत आहे, तुम्हाला 4 पैसे कमवायचे, तुमच्या त्या जागेचं भाडं असेल, जे लोक काम करतात त्यांचं असेल, अंडरस्टँड ना. पण तुम्ही अजिबातच तुम्हाला गरजच नसल्यासारखं वागणार तर नाही होणार. आणि प्राइसेस थोडे रिझनेबल लावा. 2 फुटाच्या मूर्तीसाठी 7-8 हजार रुपये कोण देणार आहे. आणि दिलं पण ठीक आहे, मला मूर्ती फारच आवडली. तुम्ही असं आहे की एकदम परफेक्टली पण अशी नाही आहे मूर्ती, मग ते कॉम्प्रोमाइज करून आपल्याला घ्यावीशी वाटत नाही. तर या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आज ऑब्झर्व केल्या आम्ही. पण आता काहीच करू शकत नाही. आता ते करता करता एवढा उशीर झाला. घरी आले, मी तर चेहरा वॉश करत होता पण ते पण नाही केलंय. आता मी झोपून जाणार आहे. तर या ब्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करूया. उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.